आप देख रहे हैं एकता बी न्यूज शाहिर खान। आइए देखिए आज की रिपोर्ट। महापालिकेच्या मालकीची जेवढी जागा आहे त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना दिसतात। अध्यक्ष महोदय, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लगतचा जो सर्व्हिस रोड आहे, या सर्व्हिस रोडच्या फुटपाथवर गॅरेज उभी राहिलेली आहेत, हेअर कटिंग सलून उभी राहिलेली आहेत। याची वारंवार तक्रार मी वॉर्ड ऑफिसला केली, महापालिकेच्या आयुक्तांना भेटून केली, डीपीडीसी मध्ये केली, तरी देखील ती हटवली जात नाही। त्यावर आपण नक्की काय कारवाई करणार? जसं सन्माननीय सदस्य सागर साहेबांनी विचारलं की जे अधिकारी काम करत नाहीत, या अधिकाऱ्यांवर आपण एमआरटीपी अंतर्गत कुठली कारवाई करणार का? माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक मोडस ऑपरेंडी सगळीकडे कॉमन दिसते। जेव्हा कधी अधिकारी हे तोडायला जातात तेव्हा बरोबर बायकांचा झुळका घेऊन कोणतरी तिकडे पुढे येतं, ती तात्पुरती ती कारवाई थांबवतं आणि अधिकारी तेवढं सांगतात की प्रचंड मोठा लोकांचा विरोध होता त्यामुळे आम्ही ते तोडू शकलो नाही। तर जे लोक हे अशा अनधिकृत बांधकामांना प्रोटेक्शन देतात, खास करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडला, त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ 2-2 तास वाहतुकीची कोंडी होतीये, त्यांच्यावर आपण एमआरटीपी अंतर्गत कारवाई करणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न। अध्यक्ष महोदय, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाचा प्रश्न वारंवार सभागृहामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तथ्य पण आहे। अध्यक्ष महोदय, जसं आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण तिथल्या वॉर्ड ऑफिसरला, तिथल्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। ॲक्च्युली ती गंभीर ही घेऊन घटना आणि गंभीरपणे विचारात घेऊन त्या लोकांवर पण, त्या अधिकाऱ्यांवर पण जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले जातील। अध्यक्ष, मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है कि कायदे में प्रावधान होने के बाद भी कोई कार्रवाई नहीं होती। मंत्री महोदय, आप बोलते हो कि कड़क कार्रवाई होगी, कड़क कार्रवाई होगी, मगर आज तक इतने सालों में कोई कड़क कार्रवाई नहीं हुई। मी सांगू का? त्यामुळे आता एकच आहे, आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही। यासाठी जितेंद्र आव्हाडजी, आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे। कुठेही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना, तुम्ही प्लिंथ झाली, प्लिंथच तोडून टाका, पुढे वर येताच कामा नये। त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल। ठीक आहे महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिले की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून, फुटपाथवर असलेली बांधकामं ही सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू। जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार पावसाळी काळात आपल्याला निष्कासन करता येत नाही, या संदर्भात पण आपल्याला लक्ष ठेवायची गरज आहे। त्यामुळे आपण दिलेल्या ज्या कंप्लेंट असतील त्या संदर्भातली कारवाई जर का ती झोपडपट्टी असेल तर पावसाळ्यानंतर करायला लागेल, त्याची शासन दखल घेईल।